जय महाराष्ट्र। आज आपल्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश काल जो जत नगर परिषदेच्या बांधकामाचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमाच्या निमित्तानं जतचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी जत विस्तारित योजनेसाठी 65 गावासाठी जी योजना चालू केलेली आहे, या योजनेच्या संदर्भामध्ये भाषण करत असताना या ठिकाणी त्यांनी उल्लेख केलेला की जत विस्तारित योजना ही योजना देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही योजना मंजूर झाल्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं। ही योजना 2023 मध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं आणि आता सध्याचे नगर विकास खात्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आज ते कार्यरत आहेत। ज्यावेळी 2023 या सालामध्ये आमच्या पूर्व भागातील काही गावं कर्नाटक राज्यामध्ये जाण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली। केवळ पाण्याच्या अभावामुळे ही भूमिका येथील नागरिकांनी घेतलेली होती। आमच्या जतचे संपर्क प्रमुख म्हणून योगेशजी जानकर साहेबांची या ठिकाणी निवड केलेली होती। योगेशजी जानकर साहेबांनी या संपूर्ण गावांचा एक दौरा करून ही जत विस्तारित योजना ही 65 गावांना पाणी मिळू शकते याची पूर्ण कल्पना आल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर हा विषय मांडला। त्यानंतर जतमधील 200 ते 250 कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावरती त्या ठिकाणी मीटिंग आयोजित केली। त्या मीटिंगसाठी खास करून जतमधील पत्रकार मंडळी, वकील संघटना, आमच्या पक्षाचे काही सरपंच व इतर बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावरती हजर झाले। तो कार्यक्रम होत असताना आमची प्रामुख्यानं मागणी जत विस्तारित योजनेसाठी 2000 कोटीचा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आम्ही सर्वांच्या एकमताने शिंदे साहेबांच्याकडे केली। त्यावेळी शिंदे साहेबांनी ताबडतोब त्या योजनेस मंजुरी दिली आणि 15 डिसेंबरला या योजनेचं टेंडर काढलं। ज्यावेळी आपल्या जत विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळेस या विस्तार योजनेचं 30% काम पूर्ण झालेलं होतं आणि 65 गावांना पाणी मिळतंय याची खातरजमा या भागातल्या लोकांना झाल्यामुळंच आमच्या महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार साहेबांना या ठिकाणी जनतेनं भरभरून मतदान केलेलं आहे। परंतु काल जो उल्लेख स्टेजवरती केला गेला की देवेंद्र फडणवीसांनी चंद्रकांतदादांनी ही योजना मंजूर केली असं जे वक्तव्य केलं, त्या ठिकाणी खरंच रे एकनाथ शिंदे साहेबांना जातंय की इथे सर्व जनतेला ज्ञात आहे आणि या योजनेचे शिल्पकार म्हणून शिंदे साहेबच आहेत आणि ते काम करत असताना योगेश जानकर साहेबांच्या माध्यमातून या 65 गावांना पाणी मिळालेलं आहे आणि या ठिकाणी शिवसेनेचं जे काम झालेलं आहे त्या कामाचा भाजप अशांना विसर पडल्याचं दिसून येतंय। परंतु आपण एकाच सत्तेमध्ये असताना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेत असताना त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेणं आवश्यक होतं। परंतु पुढच्या काळामध्ये अशा जो काय दुजाभाव आपण करत आहात तो दुजाभाव या ठिकाणी थांबवावा अशी मी त्यांना एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय महाराष्ट्र।